सर्वांना माझा नमस्कार. माझे पूर्ण नाव अर्णव मिथुन खुडे. आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. त्या कथेचे नाव आहे मगर आणि माकड. एक खूपच मोठं समुद्र होतं. त्या समुद्राच्या काठीने एक जांभळाचं झाड होतं. त्या जांभळावर एक माकड होतं. त्या जांभळावर राहत होता. तिचा एक दोस्त होता मगर रोज यायचा आणि त्याच्या मित्र माकडाले रोज जांभळे मागायचा आणि ते झाडाची जांभळे माकड त्याला तोडून देत होता. त्या झाडाची जांभळं खूपच गोड राहायची. तर एक दिवस ते मगर जांभळं घेऊन त्याच्या घरी जात होता आणि ते घरी पोचल्यावर त्याच्या बायकोला सांगला की हे माझ्या मित्रांनी दिलेले जांभळं आहे, तर तू ते खा. आणि त्या मगराच्या पत्नीला ते खूपच गोड वाटले. तर मग मगराच्या पत्नीला विचार आला, ते माकड तर रोज खात असेल हे जांभळं, तर त्याचं काळीच किती गोड असेल. मग का नाही ना, तो त्याची बायको म्हणली, मला तुझा मित्र खायला हवा आहे, मला त्याचं कारच खायचं आहे. तर मग मगर म्हणला, अरे तो तर माझा मित्र आहे, मी त्याला कसं मारू शकतो म्हणला आणि खाऊ शकतो म्हणला. तर मग ते म्हणलं, त्याची बायको म्हणली, तुम्ही काही करा म्हणे, मला ते माकडाचं काळीच खायचं आहे म्हणे. तर मग माकड म्हणला, हो मी काहीतरी करून त्याला आणतो म्हणला. तर मग मगर त्या जांभळाच्या झाडापाशी गेला आणि म्हणाला माकडाला की माझ्या मित्रा माकडा, तू माझ्या घरी भोजनाला चाल, माझ्या बायकोनं तुला जेवायला बोलवलंय. तर मग माकड त्याच्या घरी जायते आणि अर्ध्यात ते न पोचते. तर मग मगर म्हणते, माकडा मी तुला खरी गोष्ट सांगू का रे, तू का नाही आमच्या घरी खायला नाही येत आहे, तुला माझी बायको खाणार आहे. म्हणून तो म्हणला, अरे मित्रा, तुझ्या बायकोला माझं काळीच खायचं आहे ना म्हणते. तर मग ते सांगायचं असतं, आमचं माकड तर आम्ही काळीज आमचं झाडावरच ठेवतो म्हणाला. आणि मग का नाही तो मगर म्हणाला, हो का, तर चल आपण झाडावर जाऊ आणि तू काळीज घे आणि आपण जाऊ. आणि मग मगरनं माकड त्याच्या जांभळाच्या झाडाकडे जायला लागला. जांभळाच्या झाडापाशी पोचल्यावर मग माकड पटकीन झाडावर उडी मारला आणि म्हणाला, अरे मूर्खा, जर मी माझं काळीज झाडावर ठेवलं असतं तर मी जिवंत राहत असतो का म्हणाला. आणि मग म्हणला, इथून आपल्या दोघांची मित्रता संपली. जो मित्र आपल्याला धोका देतो तो आपला खरा मित्र नसतो.